सावित्री जुन्या जगाची, तू प्रेरणा नव्या युगाची। झेलुनी चिखल शेण मातीचे अन्यायी अत्याचारी सडे, दुःखितांच्या शिक्षणासाठी तुझं काळीज तव भिडे। निर्मळ गंगा तू अक्षराची, तू प्रेरणा नव्या युगाची, तू प्रेरणा नव्या युगाची। स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली। बघूयात या संदर्भातली ही खास बातमी। भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या शिक्षिका म्हणजेच सावित्रीबाई फुले। वयाच्या 9व्या वर्षी लग्न होऊन सुद्धा चूल आणि मूलच्या चौकटी बाहेरील जीवन जगून समाजात शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची जयंती पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी थाटामाटात साजरी केली। यावेळी चिमुकल्या विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंची वेशभूषा परिधान केली होती। उपप्राचार्य सुरेश पाटील, कला शिक्षक शंकर साळुंखे आणि समन्वयक यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आलं। त्याचबरोबर शाळेत निबंध स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या। विजेत्या स्पर्धकांचा यावेळी गुणगौरव करण्यात आला। शंतनू ढेंबे, गौरांक हांडे, रोशन थोरात, जान्हवी चव्हाण, निर्झरी पार्थी, ऋतुजा गुरव, प्रज्ञा आसुरे, समर्जिता पाटील या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यानंतर शिक्षिका वनिता म्हस्के यांनी मी सावित्रीबाई बोलते या विषयावर एकपात्री प्रयोग केला। शिक्षक ज्ञानेश्वर देशमुख यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाईंच्या विचारांची गरज सांगितली। उपप्राचार्य सुरेश पाटील यांनी प्रत्येक घरात सावित्रीबाई का हवी आहे याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली। लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे व लोकसेवा प्रतिष्ठानचे शिक्षण विभागाचे संचालक नरहरी पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले, तर प्राचार्य अमर क्षीरसागर, उपप्राचार्य सुरेश पाटील, प्रशासकीय अधिकारी अर्जुन शिंदे, समन्वयक व सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैत्राली जगताप